नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे. आज आपण बघतोय नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या उकडीच्या करंज्या. तर या उकडीच्या करंज्या बनवण्यासाठी अगदी सोप्या आहेत, चवीला अप्रतिम लागतात. फार जास्त साहित्य यामध्ये लागत नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या उकडीच्या करंज्या बनवण्यासाठी इथे मी एक छोटा नारळ घेतला. त्याचं मी हे खोबरं काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे उभे काप करून घेतले. आता इथे तुम्ही बघू शकताय मी या खोबऱ्याची पाठीमागची बाजू ही काढून टाकलेली आहे. तुम्ही खोबरं खाऊन सुद्धा घेऊ शकता. इथे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय पाठीमागची साल काढून टाकल्यामुळे खोबरं वाटल्यानंतर अगदी पांढरं शुभ्र दिसते. खाऊन घेतलेल्या खोबऱ्यासारखंच दिसत आहे. हे मी एका वाटीमध्ये काढून घेतलं. खोबरं मी गच्च वाटी भरून घेतलं. तर एका वाटीपेक्षा हे थोडं जास्तच आहे. तर जेवढं आपलं खोबरं असेल त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये आपल्याला गूळ वापरायचा आहे. म्हणून इथं मी गूळ अर्धी वाटीला थोडा जास्त घेतलेला आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण खोबऱ्याच्या निम्म्या प्रमाणात गूळ घेतला तर हे योग्य प्रमाण आहे. आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये अगदी अर्धा चमचा तूप मी यामध्ये घातलं. आता हे बारीक केलेलं खोबरं यामध्ये घालूया आणि 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचा गूळ. इथं मी गूळ पावडर वापरलेली आहे. तुम्ही गूळ किसून किंवा बारीक वाटून सुद्धा घेऊ शकता. खोबऱ्यामध्ये गूळ घातला की मिश्रण थोडंसं पातळ व्हायला लागतं. तर हे मिश्रण पुन्हा घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. अगदी चिमूटभर मी यामध्ये मीठ घातलं. गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव अजून वाढते. तर इथं आपलं सारण तयार झालं. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. आता यामध्ये मी जायफळ किसून घालणार आहे. यामध्ये तुम्ही वेलची पावडर किंवा सुंठसुद्धा वापरू शकता. एकदा हे मिक्स करून घेऊया. आता आपलं सारण तयार झालं. याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता सारण थंड होते तर इथं आपण करंजी बनवण्यासाठी कणिक मळून घेऊया. इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या वाटीने मोजून मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे कोरडंच अगोदर मिक्स करून घेऊया. त्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालत हे मळून घ्यायचं आहे. पाणी एकदम घालू नका. ही कणिक आपल्याला खूप जास्त पातळ ठेवायची नाही. चपातीला मळतो त्यापेक्षा घट्टच ठेवायची आहे. पीठ चांगलं अशा प्रकारे दाबून दाबून मळून घेऊया. तर इतपत घट्ट हे पीठ मी ठेवलेलं आहे. आता याला थोडंसं तेल लावायचं आणि एक 10 ते 15 मिनटं ही कणिक आपण भिजत ठेवूया. तर हे 1 वाटी पाणी मी घेतलं होतं. यातील थोडंसं पाणी शिल्लक राहिलं. ही कणिक मी 10 ते 15 मिनटं झाकून ठेवलेली आहे. आता 10-15 मिनटांनी बघूया कणिक आपली भिजलेली आहे. पुन्हा एकदा ही थोडीशी मळून घेऊया म्हणजे चांगली मऊ होईल. तर आता मी कणिक पुन्हा एकदा मळून घेतली. आता इथं आपलं सारण आणि कणिक दोन्ही तयार झालेले आहेत. आता आपण करंजीसाठी पाऱ्या तयार करून घेऊया. तर इथं मी चपातीला गोळा घेतात तेवढा मोठा गोळा घेतलेला आहे. आता हा आपण पोळपाटावरती लाटून घेणार आहोत. इथं मी अगदी थोडंसं गव्हाचं पीठ लावलेलं आहे. तुम्ही हवं तर तांदळाचं पीठसुद्धा लावू शकता. पीठ खूप जास्त लावायचं नाही, अगदी थोडंसं लावायचं आहे आणि चपातीप्रमाणेच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता नेहमीच्या चपातीप्रमाणेच ही चपाती मी लाटून घेतलेली आहे. आता एखाद्या धारदार वाटीने किंवा झाकणाने आपल्याला याचे गोल पाडून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे पाऱ्या करून घेतल्या म्हणजे करंज्या एकाच साईजच्या तयार होतात. तुम्ही हवं तर छोटे छोटे गोळे करून ते सुद्धा लाटून घेऊ शकता. इथे मी छोटा गोळा घेतलेला आहे. हा आपण लाटून घेऊया. अगदी थोडंसं पीठ लावायचं आणि गोलाकार असं लाटून घ्यायचं आहे. जरी तुम्हाला परफेक्ट गोलाकार नाही जमला तरी काहीच हरकत नाही. याला आपण थोडीशी कडेला डिझाईन करणार आहोत त्यामुळे ते ओळखून येणार नाही. तर अशाच प्रकारे मी सर्व पाऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण करंज्या भरून घेऊया. तर यातली एक पारी मी घेतली. त्यावरती थोडंसं सारण घालायचं. सारण तुम्हाला कमी जास्त कसं हवं आहे त्याप्रमाणे घाला. आणि करंजीच्या कडा पहिल्यांदा चांगल्या प्रकारे बंद करून घ्यायच्या आहेत. तर इथं मी कडा व्यवस्थित अशा बंद करून घेतलेल्या आहेत. आता या कडांना थोडीशी डिझाईन करून घेऊया. तर अशा प्रकारे बोटाने दाबली की ही कणिक थोडी बाजूला येते. ती कणिक पुन्हा आपल्याला आतमध्ये दुमडायची आहे. अशाच प्रकारे आपण पुढं करत जायचं आहे. तर संपूर्ण करंजीला अशा प्रकारे आपण मुरड घालून घेणार आहोत. या डिझाईनला मुरड घालणे असं सुद्धा म्हणतात. तर इथं संपूर्ण करंजीला मुरड घालून झाली. तुम्ही बघू शकता करंजी किती छान आणि आकर्षक अशी दिसत आहे. याच पद्धतीने मी सर्व करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं.
त्यावरती मोदकाची चाळण ठेवायची आहे. तुमच्याकडे मोदकाची चाळण नसेल तर अशा प्रकारे छिद्र असलेली प्लेट असली तरीही चालेल. आता या प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे, जेणेकरून करंज्या यावरती चिकटणार नाहीत. आता थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आपण प्लेटला आणि प्लेट आता कढईमध्ये ठेवून घेऊया. तुमच्याजवळ जर केळीचं पान किंवा हळदीचं पान असेल तर ते तुम्ही वापरू शकता. जर केळीचं पान हळदीचं पान नसेल तर अशा प्रकारे प्लेटला तेल लावून घ्या, म्हणजे करंज्या चिकटणार नाहीत. त्यावरती आपण करंज्या ठेवून घेऊया. तर जेवढ्या बसतील तेवढ्या करंज्या मी यावरती ठेवलेल्या आहेत. आता झाकण ठेवून आपल्याला 15 मिनटं या करंज्या वाफवून घ्यायच्या आहेत. तर 15 मिनटांनी तुम्ही बघू शकता करंज्या छान अशा वाफवल्या गेलेल्या आहेत. यांना छान अशी चकाकी आलेल्या आहेत. करंज्या कोमट झाल्यानंतरचे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा वाफवून घेणार आहे. या करंज्या पण आपल्याला 15 मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे मी सर्व करंज्या वाफवून घेतलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता करंज्या छान अशा चमकदार दिसत आहेत. खायलासुद्धा खूप टेस्टी झालेले आहेत आणि मुरड घातल्यामुळे या उकडीच्या करंज्या दिसायलासुद्धा खूपच आकर्षक दिसत आहेत. तर एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा मऊसर आणि गोड करंज्या आपल्या तयार झाल्या. तर ही नारळी पौर्णिमा विशेष रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.